नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे रथसप्तमीचे महत्त्व, पूजाविधी आणि कथा घेऊन आली आहे. या वर्षीच्या तिथीनुसार रथसप्तमी 16 फेब्रुवारीला आहे. दरवर्षी मकर संक्रांतीला आयोजित हळदी कुंकू समारंभाची सांगता रथसप्तमीच्या दिवशी होते. या दिवसाचे महत्त्व आणि तो साजरा करण्याची पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत. माघ शुक्ल सप्तमी म्हणजेच रथसप्तमी. या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हटले जाते. आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत. हा दिवस सूर्यनारायणाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. हिंदू धर्मात सूर्यपूजेला खूप महत्त्व आहे. सूर्यदेवाच्या रथातील 7 घोडे आठवड्याचे 7 दिवस दर्शवतात. रथाची 12 चाके 12 राशींचे प्रतिनिधित्व करतात असे म्हणतात. रथसप्तमी तो दिवस आहे जेव्हा सूर्यदेव हिरेजडित सोन्याच्या रथात बसले होते. स्थिर उभे राहून साधना करत असताना सूर्यदेवांना आपल्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांचे ध्यान नीट होत नव्हते. मग त्यांनी त्याबद्दल देवाला विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. मी बसल्यानंतर माझा वेग कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले. तेव्हा देवाने सूर्यदेवांना बसण्यासाठी 7 घोडे असलेला हिरेजडित सोन्याचा रथ दिला. ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी म्हणतात. याचा अर्थ 7 घोड्यांचा रथ असा होतो. रथसप्तमी सूर्यदेवांचा जन्मदिवस माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी म्हणतात. या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी अदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला. श्री सूर्यनारायण हे भगवान श्री विष्णूंचे रूप आहे. पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यामुळेच अस्तित्वात आहे, जो संपूर्ण जगाला आपल्या तेजस्वी रूपाने प्रकाशित करतो. रथसप्तमीचा सण सूर्य उत्तरायणाकडे सरकत असल्याचे दर्शवितो. उत्तरायण म्हणजे उत्तरेकडून प्रवास करणे. उत्तरायण म्हणजे सूर्य उत्तरेकडे कललेला असतो. श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात फिरवत आहेत. या स्थितीत रथसप्तमीचे चित्रण केले आहे. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे. सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भुवलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या 7 लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडे मार्ग करणे. रथसप्तमी हा शेतकऱ्यांसाठी सुगीचा दिवस आहे आणि दक्षिण भारतातील तापमान हळूहळू वाढत आहे आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे. दक्षिण भारतातील समुद्रतटीय ठिकाणी असलेल्या गावांमध्ये रथयात्रा काढली जाऊन ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. दक्षिण भारतातील वास्तव्य असलेल्या तिरुमल्ला तिरुपती बालाजी मंदिरात हा दिवस मोठ्या सणाच्या रूपात साजरा केला जातो. भारताचे विविध प्रांत बिहार, झारखंड, ओडिसामध्ये हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. सूर्य हा जीवनाचा मूळ स्रोत आहे. सूर्यकिरण शरीरासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन डी प्रदान करतात. वेळेचे मापन सूर्यावर अवलंबून असते. सूर्य हा ग्रहांचा राजा आहे आणि त्याचे स्थान 9 ग्रहांमध्ये आहे. तो स्थिर आहे आणि इतर सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरतात. सूर्य स्वतः प्रकाशमान आहे आणि इतर ग्रहांना त्याचा प्रकाश मिळतो. हिंदू धर्मात सूर्य उपासनेचे महत्त्व आणि सूर्यपूजेचे खूप महत्त्व आहे. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने सूर्याला अंधाराचा नाश करून जगाला प्रकाशित करण्याची शक्ती प्राप्त होते. पूजेमुळे मूर्ती जशी जागृत होते तसंच आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे महत्त्व. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आत्माकार आहे. मानवी शरीरातील जीवन, आध्यात्मिक शक्ती आणि चेतनाशक्ती रवीद्वारे साकार होते. हा त्याचा अर्थ आहे. एखाद्याच्या कुंडलीतील सूर्य जितका बलवान असेल तितकी प्राणशक्ती आणि प्रतिकारशक्ती चांगली असते. रवी हा राजा, प्रमुख, सत्ता, अधिकार, कठोरता, तत्वनिष्ठता, कृती,
आदर, कीर्ती, आरोग्य, औषध इत्यादींचा कारक आहे. सूर्यदेवांच्या रथातील 7 घोडे आठवड्यांचे 7 दिवस दर्शवतात. रथाची 12 चाके 12 राशींचे प्रतिनिधित्व करतात. आता आपण रथसप्तमीला सूर्यदेवाची पूजा करण्याची पद्धत बघूयात. रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान करावे. सूर्यदेवाची 12 नावे म्हणावी आणि किमान 12 सूर्यनमस्कार करावेत. रथावर बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती बनवून सूर्यनारायणाची पूजा करावी. त्यांना लाल फुले अर्पण करावी. सूर्यदेवाची प्रार्थना करावी आणि आदित्य हृदय स्तोत्रम, सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यापैकी कोणतेही एक स्तोत्र भक्तिभावाने पाठ करा किंवा ऐका. रथसप्तमीच्या दिवशी कोणीही मादक पदार्थ घेऊ नये. रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवसापासून सूर्याची प्रार्थना करावी आणि दररोज सूर्यनमस्कार करावेत. यामुळे आरोग्य चांगले राहते. रथसप्तमी साजरी करण्याची पद्धत बघूया. सूर्यनारायणाची पूजा. माघ शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया उपवास करतात. दररोज सूर्योदयावेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात. रथसप्तमीपर्यंत उपवास धरतात. सूर्यनारायण अरुणसारथी आणि सूर्यनारायण रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढतात. यांच्या 7 घोड्यांच्या रथावर रांगोळी किंवा चंदन लावून सूर्यनारायण काढून पूजा केली जाते. नैवेद्यात खीर ठेवतात. अंगणात गोवऱ्या पेटून त्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून दूध उतू जाईपर्यंत उकळत ठेवतात. म्हणजेच अग्नीला अर्पण होईपर्यंत ठेवला जातो. त्यानंतर उरलेले दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते. मकर संक्रांतीत ते रथसप्तमी या कालावधीत केले जाणारे कौटुंबिक विधी. सुनेचे तिळवण म्हणजेच तीळ आणि साखर यांनी बनवलेले दागिने सुनेला घातले जातात आणि हळद कुंकू लावले जाते. लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीच्या दिवशी सुनेला आहेर दिला जातो आणि जावयाला देखील दागिने घातले जातात. बोरवन म्हणजे 1 वर्षाच्या मुलालाही तीळ आणि साखरेचे दागिने घातले जातात आणि इतर मुलांना बोलवले जाते. बोरनान केले जाते. रथसप्तमी कथा. श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता. एकदा दुर्वासा ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते. दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. हे सांबाला माहीत नव्हते. दुर्वासा ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते. दुर्वासा ऋषी यांचे शरीर तपश्चर्या करून खूप कमजोर झाले होते. तेव्हा हे बघून सांबा त्यांना बघून हसला. हसण्याचे कारण कळाल्यावर ऋषी दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला. तुझे शरीर कुष्ठरोगी होईल आणि तसेच घडलेही. अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले. वडिलांची आज्ञा म्हणून सांबा याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये.